तुम्हाला एक नवीन डोळसपणा दिला आम्ही, हातात चैतन्य वाहते ते वापरून तुम्ही बघ, ठीक आहे की नाही. कधी चुकेल, कधी नाही चुकायचं, हळूहळू शिकाल तुम्ही. आता एक लहानशी गोष्ट, गळ्यामध्ये ते काय काचीचे गंडे घालायची पद्धत आहे महाराज. आता काय ते 2 पैशाचे, पण ते काढण्यासाठी लोकांनी माझी डोकी खाल्लेली. कुणी दिला काशीचा गंडा, कशावर ना, तिथं विश्वेश्वर पळाले कुणी काशीच्या तिथं. हे पंडे जे बायकांना मारून आणि बायकांचं काय काय तिथे किती करून ठेवलेली आहे लोकांनी. तिथे काय परमेश्वर बसणार आहे का? तिथलं काहीतरी आणायचं एक कवडीचं आणि ते विकायचं एकेका रुपयाला, आणि तुम्ही गळ्यात आम्ही काय काशीचे गंडे घालून, त्याचा काय उपयोग आहे का? म्हणजे आम्ही मूर्ख बनवले गेलो आणि सगळ्यांना दाखवत फिरायचं की आम्ही किती महामूर्ख होतो. बरं, सांगायची सोय नाही. म्हटलं हो, हे गंडे काढून टाका. काय कामाचे, 2 पैशाचे, आणि त्या गंड्यात भूत बसलेली आहे. एक काळा दोरा नको बांधायला मी सांगितलंय. भैरवाचा असतो, पण भैरवाचा दोरा प्रत्येकाला झेपत नाही. आणि भैरवाचा दोरा देणारा आहे तरी कोण मला बघू देत माहीचा लाल. प्रत्येकाने पाहिलं की काळा दोरा मुलावर घालायचा. त्या मुलाला माझ्या पार आणल्यावर तुम्हाला दिसेल किंचाळेल, कारण त्याच्यामध्ये जे भूत आहे तेच किंचाळते. आता एक लहानशी गोष्ट आहे, त्याला काय लाल दोरा घाला, पण घातलाच पाहिजे का? जर त्या दोरामध्ये काही जर असं घाणेरडं असतं तर आपण कशाला घालायचं? अति सूक्ष्म असतं, ते दिसत नाही आणि त्याच्यात फार मोठी घाण आहे. मुलं वेडी होतात. असं तुम्ही आपल्या मुलांच्यावरती जबरदस्ती करणार आहात का? मी येऊन सगळं समजावून सांगते, व्यवस्थित तुम्हाला सांगते, आणि तुम्ही याचा अनुभव घ्या, पडताळा घ्या. हे कशाला राक्षसांची खेळ चालवायचे आपण, आणि आपल्या लहान मुलांना आता त्रास का द्यायचा? कारण आपण विचार करत नाही. कारण काहीतरी हिया, काहीतरी आपल्या खट्ट गुण बसायचा. नाही, आम्ही नाही करणार. का करायचा? कारण त्यांनी अत्यंत त्रास. आता हे आम्ही सांगायचं की नका करू, त्याला आम्हाला काय मिळतंय ते काय? आम्ही काय दोरे जसे तुम्ही देवळामध्ये जाऊन वेणी वाहिली की तो परत विकायला काढतो, तसे आम्ही काय विकायला काढणार आहोत? बरं, आम्ही सांगतो त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि इतकं निश्चित सांगतो, इतकं काकुतीने सांगतो, मग त्याच्यात काहीतरी आईनी काहीतरी समजुतीने सांगितलेलं. आम्हाला काय पाहिजे तुमच्यापासून? कधी मागितलंय का तुम्हाला काय? ते आम्हाला हे हवं, इथे हवं. फक्त शहाणपण, कारण तुमचं पूर्णपणे मंगल झालं पाहिजे, तुमच्यात परमेश्वर उतरला पाहिजे, आणि ह्या कलियुगातच हे कार्य होणार आहे म्हणून ते घडून आणलं पाहिजे, आणि सत्ययुग इथे स्थापन झाला पाहिजे पूर्णपणे. त्या फक्त एका शुभ विचाराने, अत्यंत महत्वपूर्ण विचाराने आम्ही तुमच्या सेवेला आलो. दुसरं आम्हाला तुमच्यापासून काहीही नको. स्वतःचं मंगल करून घ्या, कल्याण करून घ्या, आणि तुमच्या मुलाबाळांचं सुद्धा करून घ्या. कधी भूतोन भविष्य याचं कार्य झालेलंच नाही. पण परमेश्वराच्या कार्याला जाण्यासाठी मुख्य गुण म्हणजे भोळेपण. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. फार छळलंय या जगाने, आणि आजही छळतायत. आपण जी मंडळी पार झालात ही सुद्धा संत मंडळी आहेत. संतच नव्हे पण देवता स्वरूप. तेव्हा अशा देवपणामध्ये भूत हे पिंगा घालणारच आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ दे, कुठवर त्रास देणार? जिथपर्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त 3 आयामात, 3 डायमेन्शन मध्ये चालते. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील, करू दे. शरीर हे नश्वरच आहे. तुमच्या मनाला दुखापत होईल, होऊ दे. पण तुम्हाला एक बाले किल्ला दिलेला आहे, दाखवलेला आहे, तो तुमच्याच आतमध्ये आहे. तो म्हणजे निर्विचार. तुम्ही जर त्या किल्ल्यात बसलात तर कुणाची हिंमत नाही तिथे पाय ठेवण्याची, हे लक्षात ठेवा. त्या किल्ल्यात बसण्याची सवय लावली पाहिजे. त्याने उपास केला काय? माझ्यासमोर उपास करायचाच नाही, म्हणजे मला फार दुःख होतं. उपास म्हणजे काय? आईला त्रास द्यायचा म्हणजे उपास करायचा? फक्त नरक चतुर्दशीला आपल्याला एक उपास आहे, म्हणजे झोपायचं सकाळी खूप वेळपर्यंत, आंघोळ बिंघोळ करायची. त्या दिवशी नरकाचं दार उघडलं जातं. त्या दिवशी सकाळी 4 वाजता उठून फराळ केला की भूत घुसतात. अहो, काही काही इतकं चूक बसवलेलं आहे, आडाखडा इतका चूक बसवलेला आहे की आश्चर्य वाटतं. आता आपल्या ह्यांचं सांगते ना, गणपतीचं, त्यांना प्रॉस्टेटचा त्रास होता, आणि हे म्हणजे चतुर्थीला उपास, चतुर्थीला माझ्याकडे आले.
आणि याला प्रॉस्टेटचा त्रास मला समजेना. हा मनुष्य म्हणजे जे साक्षात गणपती, ह्याला कसा प्रॉस्टेटचा? कारण प्रॉस्टेटचा कंट्रोल गणपती करतात बघा. आणि सहयोग असा की त्या दिवशी चतुर्थी, त्या दिवशीच उपास केलेला माझ्याकडे आहे, बरोबर, सगळं समोरच गणित आलं. हे सहयोगाचं लक्षण आहे. तर मी आपले चणे, माझा काय प्रसाद चणेच आहे, मी चणे काढले दिले, म्हटलं घ्या प्रसाद. ते तर काय बोलले नाहीत, पण शेजारी कुणी होते ते म्हणे माताजी आज यांचा उपास. म्हटलं आज कसला उपास बघ? तर म्हणे आज चतुर्थी. म्हटलं असं का? अहो तुमच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही उपास कराल का त्यात? म्हणजे कुठलं शहाणपण आहे? कुणाच्या जन्माच्या दिवशी उपास करायचा हे मला सूत्रच आजपर्यंत कळलेलं नाही. तुमच्या घरी मुलगाला जेवायला आला तर तुम्ही काय सूतक पाळता का त्या दिवशी? उपासाचं म्हणून त्यांनी सांगितलं की उपास तपास करायचे नाही, कारण त्याच्यात इतकं शास्त्र चुकतं, त्या उपासाचं इतकं चुकलेलं आहे की मला तर समजत नाही की यांना सांगायचं तरी काय. हो, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही नुसतं खात बसायचं, तिकडेही फार असतं उपासड्या लोकांचं लक्ष. भयंकर त्रास आहे मला उपासडे म्हणते मी, पण नावाचे, कारण लक्ष सगळं खाण्याकडे सप्रेस. म्हणजे आज काय बेत आहे, सकाळी हा पहिला प्रश्न गणपतीला नमस्कार करायच्या आधी, आणि म्हणे आज उपास आहे, मग सगळं घर डोक्यावर घेतलं पाहिजे. उपास आहे म्हणजे काहीतरी विशेष पाहिजे, ते आणा खायला, ते खाल्लंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, ते असं झालंच पाहिजे, हे खाल्लंच पाहिजे, हे ते, म्हणजे हे काय? हा उपास एवढ्यासाठी सांगितला होता. जर सांगितला असेल कुणी तर म्हणा, कुणी सांगितला की नाही देवाला ठाऊकी, पण सांगितला असेल, सांगितलं अर्थ बदलला, तर त्याला उपास एवढ्यासाठी सांगितलेला होता की परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही राहायचं. त्यासाठी जेवणाची खटखट नको. जेवणाची खटखट जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचा परमेश्वराच्या सान्निध्यात, आता आम्हाला जायचंय जेवायला, आता आमचं हे कार्य आहे, आम्हाला तिकडे निघायचंय वगैरे वगैरे डोक्यामध्ये विचार येतील. म्हणून त्या दिवशी अगदी उपवास करायचा म्हणजे पूर्णपणे परमेश्वराच्या सान्निध्यात राहायचं, असा पर्यायाने अर्थ तो उपवासाला लागला. उपवास म्हणजे परमेश्वराच्या बरोबर सहवास, असा त्याचा खरा अर्थ आहे. हा म्हणजे संस्कृतातला अर्थ आहे. आणि त्या उपवासाला पर्यायाने अर्थ हा लागला की उपास करायचा. पण त्याला आणखीन एक फार मजेदार शब्द आहे, उपासना. उपासना करायची म्हणजे उपासना. तर ह्या उपासाला थोडीच तरी तिलांजली द्यायला पाहिजे. आणि बोलणं ऐकत, आज एकादशी आहे ना, मग आज काय आणायचं ते, मग त्याला ते पाहिजे, मग ते बटाट्याचा किसच पाहिजे, मग अमकच पाहिजे, मग खिचडी पाहिजे, शेंगदाणे पाहिजे आणि शिंगाडे पाहिजेत. आता बाजारात शिंगाडे महाग झाले आज, का म्हणे एकादशी. काय अहो, कुठे माणसाचं तत्व किती महत्वाचं, किती मोठं, किती महान, किती मुश्किलीने बनवलेलं, आणि कुठे ते चाललेलं, ते कुठे घालता तुम्ही. जे परमेश्वराच्या चरणावर घालायचं लक्ष आहे ते कुठे तुम्ही शेंगदाण्यामध्ये घालता. शेंगदाणे खाऊन का परमेश्वर मिळणार आहे? अहो, साध्या बुद्धीला सुद्धा पटतं कसं मला हे समजत.